directly proportional to rate of directly proportional to molar concentration of reactants at that time raised to simple powers. एवढं आता आपण पर्यंत शिकलेलो आहोत. नाउ नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की रेट कॉन्स्टंट म्हणजे काय. एक्झॅक्टली रेट कॉन्स्टंटला कसं डिफाईन करायचं बघा, व्यवस्थित समजून घ्या. रेट कॉन्स्टंटला एक्झॅक्टली डिफाईन कसं करायचं. रेट कॉन्स्टंट इज rate constant is rate of reaction. रेट कॉन्स्टंटलाच आपण रेट ऑफ रिॲक्शन पण म्हणू शकतो. बट कधी रेट कॉन्स्टंट इज रेट ऑफ रिॲक्शन when concentrations of reactant when concentration of reactants when concentration of reactants concentration of reactants are exactly unity. आता मला कुणी मॅथमॅटिकल युनिटीचा मीनिंग सांगू शकता. युनिटी म्हणजे काय व्हॅल्यू असायला हवी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटची एक्झॅक्टली. व्हॉट इज द मीनिंग ऑफ युनिटी. युनिट नाही माहिती तुम्हाला कुणाला. ट्राय करा, चुकलं तरी चालेल. बघा, युनिटी म्हणजे काय तर वन. मग आता त्यांनी काय सांगितलं की रेट कॉन्स्टंट काही असं फार काही वेगळं नाही आहे. पण रेट कॉन्स्टंट हा कुणाच्या इक्वल असणार आहे. रेट कॉन्स्टंट इज नथिंग बट रेट ऑफ रिॲक्शन. रेट कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन पण म्हणू शकतो. बट कधी, वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे, युनिटी असायला पाहिजे. ओके, कसं का बरं युनिटी असायला पाहिजे बघा. आता मी इथं पुन्हा एक हायपोथेटिकल रिॲक्शन लिहितीये. ए इट प्लस ए बी प्लस बी इट गिव्स सी प्लस सी अँड डी प्लस डी. यू ऑल नो दॅट अकॉर्डिंग टू रेट लॉच्या नुसार मी काय लिहू शकते, रेट इज इक्वल टू के इन ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आता मला सांगा, जर म्हटलं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली 1 आहे. ओके, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू एक्झॅक्टली युनिटी म्हणजे 1 आणि कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोलर. एक्झॅक्टली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलर. मग हे इक्वेशन कसं दिसेल बघा सांगा बरं. रेट इज इक्वल टू के. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ एचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलर. ए रेस टू काय आहे, एक्स. सो मी काय लिहिणार, 1 रेस टू एक्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीचं कॉन्सन्ट्रेशन पण किती आहे, 1. सो मी काय लिहिणार, 1 रेस टू वाय. आणि मग आता मला सांगा, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला माहीत असेल, एनिथिंग 1 रेस टू एनिथिंग असेल तर आन्सर काय येतं रे. 1 रेस टू एनिथिंग जर असेल तर आन्सर काय येतं, 1. व्हेरी गुड. सो 1 रेस टू एक्स असलं, एक्सची अमाऊंट आत्ता आपल्याला नाही माहिती, पण 1 रेस टू एक्स आन्सर काय येणार आहे, 1. अँड 1 रेस टू वाय आहे, तरी पण आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. देअरफोर आपलं इक्वेशन कसं दिसणार आहे, रेट इज इक्वल टू के इंटू 1 दॅट इज रेट इज इक्वल टू के. म्हणजेच आपण काय म्हणतोय, रेट ऑफ रिॲक्शन आणि रेट कॉन्स्टंट इक्वल आहेत. कधी, रेट कॉन्स्टंट आर इक्वल, बोथ आर द इक्वल, बट ओनली व्हेन concentrations are unity, when concentrations of reactant are unity. ओके, ज्यावेळेस रिॲक्टंट्सचे कॉन्सन्ट्रेशन्स हे युनिटी असतात, त्यावेळेस येणारा जो रेट ऑफ रिॲक्शन असतो, त्या येणाऱ्या रेट ऑफ रिॲक्शनलाच आपण काय म्हणत असतो,
रेट कॉन्स्टंट म्हणत असतो. समझा, रेट ऑफ कॉन्स्टंट कुछ नई टर्म नहीं है ज़्यादा. रेट कॉन्स्टंट इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि कसा फाइंड आउट करतात तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तर रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन्स हे 1 मोलर ठेवतात आणि 1 मोलर ज्यावेळेस रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन आपण ठेवतो, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर ठेवल्यावर जो काही येणारा रेट ऑफ रिॲक्शन असेल त्या रेट ऑफ रिॲक्शनचं आन्सर त्याच्यावरूनच आपल्याला काय कळतं, मग रेट कॉन्स्टंट कळतंय. क्लिअर हे? बोलो, समजा. कॉन्सन्ट्रेशनचं आन्सर जर 1 असेल तर एनिथिंग 1 एनिथिंग आन्सर 1 येणार आहे. रेट ऑफ रिॲक्शन आणि रेट कॉन्स्टंट इक्वल होऊन जाणार आहेत. सो म्हणून आपण डेफिनेशन काय लिहिली बघा, म्हणून आपण डेफिनेशन काय लिहिली, rate constant is nothing but rate of reaction when the concentrations are exactly unity. कॉन्सन्ट्रेशन युनिटीच असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन जर वेगळे असतील तर मग ह्या पॉवरनुसार त्या व्हॅल्यूज चेंज होणार. मग त्यावेळेस रेट आणि रेट कॉन्स्टंट इक्वल होतील का? नाही होणार. रेट आणि रेट कॉन्स्टंट इक्वल कधी असतील? ज्यावेळेस आपण ह्या कॉन्सन्ट्रेशन्सचं आन्सर किती घेणार आहोत? युनिटी घेणार आहोत, 1 मोलर घेणार आहोत. सो दिस इज द वन वे फ्रॉम विच वी कॅन फाइंड आउट द रेट कॉन्स्टंट. क्लिअर हे? नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय. इथपर्यंत आय होप सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर असेल. नेक्स्ट आता आपण बघतोय ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ओके, आता बघा, हेडिंग देऊयात आपण, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. सिम्पली मी काय सांगतेय बघा, आता जास्त कॉम्प्लेक्स करू नका. सिम्पली मॅथमॅटिक्समध्ये ज्या गोष्टीला आपण पॉवर म्हणतो त्याच गोष्टीला आपण केमिस्ट्रीमध्ये ऑर्डर म्हणतोय. बघा, इथे ह्या ज्या पॉवर्स दिसतात आहे तुम्हाला, ह्या पॉवरला केमिस्ट्रीमध्ये काय म्हणत असतो आपण? ऑर्डर. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑर्डरची डेफिनेशन लिहून घेऊयात. मॅथमॅटिकलमध्ये ज्या टर्मला आपण पॉवर म्हणतोय, कॉन्सन्ट्रेशनच्या ब्रॅकेटच्या वरती ज्या पॉवर्स दिसतात त्या पॉवर्सलाच आपण केमिस्ट्रीमध्ये ऑर्डर म्हणत असतो. मग आता आपण एकदा डेफिनेशन लिहून घेऊयात, बिकॉज आपल्याला डेफिनेशन पेपरला विचारली जाऊ शकते. सो काय आहे डेफिनेशन बघा, द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, the overall order of reaction is sum of powers of concentration of reactants, sum of powers of concentration terms sum of powers of concentration terms present in the rate laws expression, बघा मग आता फॉर एक्झाम्पल, सपोज मी तुम्हाला रेट लॉ लिहिलाय, रेट इज इक्वल टू के ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. ओके, नाव ज्यावेळेस मला विचारलंय ऑर्डर ऑफ रिॲक्शनची ऑर्डर काय असेल, तर बघा कशी लिहायची रिॲक्शनची ऑर्डर. व्हेरी इझी कन्सेप्ट. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ पॉवर्सची ॲडिशन करा. काय पॉवर्स दिसतात ते आपल्याला? एक्स अँड वाय. मग रिॲक्शनची ऑर्डर विचारली तर पॉवर्सची काय करायची? ॲडिशन करायची. एक्स प्लस वाय इज नथिंग बट ऑर्डर ऑफ रिॲक्शन.
ऑर्डर द ओव्हरऑल ऑर्डर, ओव्हरऑल म्हणजे कम्प्लीट, रिॲक्शनची कम्प्लीट ऑर्डर कशी असणार आहे तर कुणाच्या इक्वल असणार आहे तर द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज काय आहे, सम आहे, ॲडिशन आहे, कशाची बाळांनो, द पॉवर्स, कुणाचे पॉवर्स तर कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचे पॉवर्स. हे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स कुठे प्रेझेंट असणार आहे तर ऑब्व्हियसली रेट लॉजच्या इक्वेशनमध्ये ज्या पण आपल्याला कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स दिसतात ते त्यांच्या पॉवर्सची ॲडिशन करायची. त्या पॉवर्सच्या ॲडिशनला आपण काय म्हणणार आहोत, रिॲक्शनची ऑर्डर म्हणणार आहोत. आय होप तुम्हाला व्यवस्थित ही कन्सेप्ट कळाली असेल. पण आता जर तुम्हाला एखाद्याने विचारलं ऑर्डर ऑफ एची ऑर्डर सांगा, मग मी तुम्हाला मॅथमॅटिकली जस्ट आत्ता सांगितलं की मॅथमॅटिक्समध्ये ज्या टर्मला आपण पॉवर म्हणतो त्या टर्मला केमिस्ट्रीत ऑर्डर म्हणतात. आता एची ऑर्डर विचारली आहे, मग फक्त आन्सर काय येणार आहे तुमचं एक्स. आणि जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू बी, ऑर्डर काय आहे, ऑर्डर ऑफ बी जर विचारलं तर बी ची पावर क्या है, वाई. तो जो पावर है उसी को हम क्या बोलते हैं, ऑर्डर बोलते हैं. समझा, क्लियर हुआ, एकदम दिमाग में गया, बताओ जल्दी. ऑर्डर म्हणजे काय तर पॉवर्स. मॅथमॅटिक्समध्ये ज्या टर्मला आपण पॉवर म्हणतो केमिस्ट्रीत त्या टर्म्सला फक्त ऑर्डर म्हणतात, एवढंच आहे. आणि जर तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली तर अशी छान सुंदर अशी डेफिनेशन लिहायची, द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. याचा मिनिंग काय, पूर्ण कंप्लीट रिॲक्शनची ऑर्डर ही काय आहे तर सम ऑफ पॉवर्स, पॉवर्सची ॲडिशन, सम ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या ज्या पॉवर्स दिसतात त्या पॉवर्सच्या ॲडिशनला आपण काय म्हणत असतो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणत असतो. ठीक आहे. आता जर मी इथं एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल फॉर द रिॲक्शन, फॉर द रिॲक्शन काय आहे रिॲक्शन बघा, 2H2O2. कुणाला सांगता येईल का, ट्राय करा, H2O2 चं केमिकल नेम काय आहे, H2O2, H2O2 वॉटर नाही हा, H2O2, H2O2 ला काय म्हणतो आपण केमिकल नेम, हायड्रोजन पेरॉक्साइड. येस करेक्ट, व्हेरी गुड, हायड्रोजन पेरॉक्साइड. आता ही रिॲक्शन दिली आहे आणि ह्या रिॲक्शन साठी तुम्हाला रेट लॉचं इक्वेशन दिलंय, रेट इज इक्वल टू के H2O2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता ह्या रिॲक्शन मध्ये बघा ऑर्डर काय असणार आहे, रिॲक्शनची ऑर्डर, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल सांगा, 1. यस करेक्ट, वेरी गुड. कितना इजी था. H2O2 की पावर क्या है, कुछ नहीं दिख रहा, इसका मतलब झिरो नहीं होता. हा लक्षात घ्या, काहीच दिसत नाहीये, पॉवर काहीच दिसत नाहीये, म्हणजेच किती असणार आहे मग 1 असणार आहे इथे. मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे तर 1 आहे. सिंपल क्वेश्चन होता. असे सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सेकंड रिॲक्शन दिली आहे, H2 gaseous state plus I2 gaseous state, it gives 2HI gaseous state. Okay, now the rate is equal to, rate काय आहे K in bracket H2 concentration of H2 concentration of, काय डाऊट आहे का कुणाचा, वैभवने हात वर केलाय. Whatever your doubts we will solve in the last 5 minutes. बघा, K is equal to concentration of H2 into concentration of I2. आता तुम्हाला इथे रेट लॉचं इक्वेशन सुद्धा ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असणार आहे, आन्सर काय असणार आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं. ठीक आहे, नाउ आई विल स्टार्ट माइक. बताओ क्या ऑर्डर आएगी रिएक्शन की, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2. समझो सबको, इजी है, यस बहुत सिंपल, बहुत इजी है. H2 की पावर है 1, I2 की पावर है 1, 1 + 1 = 2. आता जर मला विचारलं
कुणी मोर स्पेसिफिकली जर आता विचारलं असेल की व्हॉट इज द ऑर्डर ऑफ H2 ची ऑर्डर ऑफ H2 जर मला विचारलं असतं तर मी आन्सर दिलं असतं 1, आणि ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू I2 किंवा ऑर्डर ऑफ I2 असं जर मला कोणी विचारलं असतं तरी पण मी आन्सर काय दिलं असतं 1. सो बेसिकली यू हॅव टू रीड द क्वेश्चन केअरफुली. तुम्हाला कुठली ऑर्डर विचारली आहे हे व्यवस्थित व्यवस्थित वाचायचं आहे, नाही तर ऑर्डर सारखा सिम्पल क्वेश्चन रॉंग होऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं नाही तर. बट आय बिलीव्ह इन यू, तुम्ही सगळे व्यवस्थित रीड करताल आणि डेफिनेटली करेक्ट आन्सर देताल. सो बेसिकली ऑर्डरबद्दल काही की पॉईंट्स आहेत, काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तर ते आपण आधी 1 बाय 1 बघूयात. Key points about order of reaction. Key points about order of reactions. बेसिकली ऑर्डर ही कशी कन्सेप्ट आहे तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन कन्सेप्ट आहे. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन म्हणजे कुणी ह्या रिॲक्शनकडे बघून, आता समजा फॉर एक्झाम्पल की तुम्हाला हे रेट लॉचं इक्वेशन नाही दिलेलं तर तुम्ही ह्या फक्त रिॲक्शनकडे बघून ऑर्डर नाही सांगू शकत. यू हॅव टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स इन अ डिफरंट वे. तुम्हाला म्हणजे एक सेटअप लावावा लागतो, एक्सपेरिमेंट करावा लागतो, आणि त्या एक्सपेरिमेंटच्या कन्क्ल्युजनवरून आपण काय करतो तर त्या पॉवर्स फाइंड आउट करतो. त्या पॉवर्स फाइंड आउट करणं म्हणजेच आपण ऑर्डर फाइंड आउट करतो, ऑर्डर डिटरमाइन करतो. मग ऑर्डर कशी कन्सेप्ट आहे तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड कन्सेप्ट आहे. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड कन्सेप्ट आहे. आय होप पहिला पॉइंट क्लिअर झाला असेल. सेकंड, ऑर्डर कॅन बी झिरो इंटिग्रल, ऑर्डर कॅन बी झिरो इंटीजर अँड फ्रॅक्शनल. इंटीजर or fractional. ऑर्डर कॅन बी झिरो, इंटीजर और फ्रॅक्शनल. म्हणजेच काय कळतंय आपल्याला, पॉवर जी आहे त्या पॉवरची व्हॅल्यू 0 असू शकते, इंटीजर सुद्धा असू शकते 1 2 3 4 5 6, किंवा फ्रॅक्शनल पण असू शकते 1/2 किंवा 1/3 वगैरे अशी फ्रॅक्शनल व्हॅल्यू पण असू शकते. अँड थर्ड पॉइंट, there are only few reactions for which order of reaction is 3. Order of reaction is 3. थ्री पेक्षा जास्त हायर ऑर्डर असणाऱ्या रिॲक्शन्स ह्या रेअर असतात. सो की पॉईंट्स कळाले काय काय होते की पॉईंट्स शॉर्टकटमध्ये क्विकली रिवाइज कसं करणार की पॉईंट्सला. ऑर्डर कशी कन्सेप्ट आहे तर ऑर्डर एक्सपेरिमेंटली कन्सेप्ट आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर ऑर्डर काय असू शकते, 0 असू शकते किंवा इंटीजर असू शकतो एखादा, किंवा एखादी फ्रॅक्शनल व्हॅल्यू पण ऑर्डरची असू शकते. नो प्रॉब्लेम, ऑर्डर को सब वैल्यूज अच्छी लगती है, सबको प्यार करता है. 0 पण चालेल, इंटीजर पण चालेल, फ्रॅक्शनल व्हॅल्यू पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही ऑर्डरला. ठीक आहे. आणि बेसिकली थर्ड ऑर्डरच्या रिॲक्शन्स, थर्ड अँड हायर ऑर्डरच्या ज्या पण रिॲक्शन्स आहेत त्या कशा आहेत तर रेअर आहेत. हायर ऑर्डरच्या रिॲक्शन्स आर व्हेरी रेअर म्हणजे जास्त नाही आहेत, कमी रिॲक्शन्स आहेत. चलो बताओ मुझे, समझा ऑर्डर की कन्सेप्ट, दिमाग में गई. ऑर्डर म्हणजे काय, सिम्पली पॉवर्सची ॲडिशन. आणि कशी कन्सेप्ट आहे
बताओ मुझे जल्दी. ऑर्डर कशी कन्सेप्ट आहे, कुठं कशी डिटरमाइन करतो आपण, एक्सपेरिमेंटली का थेरोटिकली? ऑर्डर इज, बताओ जल्दी. Experiment. Experimentally. येस करेक्ट. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली Experimentally. डिटरमाइंड कन्सेप्ट. ऑर्डर 0 असू शकते का? बोला. ऑर्डर 0 नाही. असू शकते का? नाही. Yes. ऑर्डर 0 नसू शकते. अरे काय लिहिलंय Yes. आता आपण? ऑर्डर Yes, कॅन yes. बी 0 असू शकते, इंटीजर पण असू शकतो किंवा फ्रॅक्शनल पण असू शकतो. जिन्होंने गलत आंसर दिया अच्छे से देख लो, पूरा कॉन्सन्ट्रेशन इधर. ऑर्डरला सगळ्या व्हॅल्यूज प्याऱ्या आहेत, सगळ्या व्हॅल्यूज साठी तो रेडी आहे. ऑर्डर बोलतो आने दो जो व्हॅल्यू आएगी वो भी मुझे चलेगी. ओके, तो ऑर्डर कॅन बी 0, फ्रॅक्शनल किंवा इंटीजर. आणि ऑर्डरचं थर्ड ऑर्डर आणि त्याच्यापेक्षा पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत हायर ऑर्डरच्या, त्या व्हेरी रेअर, कमी रिॲक्शन्स आहेत. आता नेक्स्ट आपल्याला बघा, आता तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, तो क्वेश्चन आपण करणार आहोत. फॉर अ रिॲक्शन बट मला असं वाटतं वेट, आपण क्वेश्चन पूर्ण राईट डाऊन करण्यापेक्षा सॉल्ट प्रॉब्लेम आहे हा तुमच्या बुकमधला. बघा मी काय सांगते तुम्हाला. त्यांनी तुम्हाला रेट लॉ दिलेला आहे डायरेक्ट मी तुम्हाला पुढचं सांगते जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. रेट लॉ दिलाय NO2 रेस टू 2 आणि H2. ठीक आहे, आणि त्यांनी विचारलंय व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन, व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड ऑर्डर with respect to NO. इथे NO आहे. ऑर्डर with respect to NO and O2, NO and H2. ठीक है, देखो अब क्या आंसर आएगा. कितना इजी क्वेश्चन है. क्या पूछा है आपको पहले तो पूछा है ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. जस्ट मी तुम्हाला सांगितलं, जर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारली असेल तर पॉवरची सिम्पली ॲडिशन करायची, आणि ज्यावेळेस जर एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंटची ऑर्डर विचारली तर त्याची पॉवर काय दिसती तेवढं फक्त बघायचं. सो चलो पटापट मुझे इस क्वेश्चन का आंसर दे दो. ऑर्डर ऑफ रिएक्शन का आंसर क्या आएगा, बताओ जल्दी. 3. ऑर्डर ऑफ रिएक्शन, ऑर्डर ऑफ रिएक्शन. यस, यू ऑल आर करेक्ट, व्हेरी गुड. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2 + 1, 2 + 1 is equal to 3. So answer is 3, order of reaction. And order with respect to NO च्या रिस्पेक्ट 2. ऑर्डर काय असणार, विथ रिस्पेक्ट टू NO. सिंपली NO ची पॉवर, ये पॉवर क्या दिख रही है, 2. यस, व्हेरी गुड. 1, 1, 2. अरे 1 वाल्यांनो 1 म्हणून 2 आहे टीचर. 2 आहे. येस करेक्ट, व्हेरी गुड. NO ची पॉवर आहे 2, त्याच्यामुळे ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO इज 2 अँड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2 आएगा आन्सर 1, कारण इथे आहे 1, पॉवर 1. सो असा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्कला येतो, आणि हा क्वेश्चन तुम्हाला आलाच पाहिजे. म्हणजे एवढं सोपं अजून कायच असू शकतं, आणि ते पण 12वीच्या स्टुडंटसाठी. म्हणजे ही कॉन्सेप्ट जर 8वी 9वी 10वीतल्यांना जरी समजून सांगितली तरी पण हे आन्सर इझिली फाइंड आउट करतील. कायच आहे ह्या कन्सेप्टमध्ये, एकदम सिम्पल इझी कन्सेप्ट आहे, आणि अशा इझी कन्सेप्टमध्ये आपल्याला पूर्ण मार्क्स घ्यायचे असतात, नेहमी लक्षात ठेवा. ऑर्डर, पॉवर्सची ॲडिशन, कंप्लीट रिॲक्शनची ऑर्डर विचारली तर सगळ्या पॉवर्स जेवढ्या दिसतात ते पटापट उचलायच्या, ॲड करत जायचं. ओके, आता तुमच्या संडेच्या टेस्टला ह्या रिलेटेड असे क्वेश्चन्स असणार आहेत MCQ. सो यू हॅव अ ग्रेट चान्स, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू स्कोर मॅक्झिमम मार्क्स इन अपकमिंग केमिस्ट्री एक्झाम. ओके, केमिकल कायनेटिक्सवरचे क्वेश्चन्स असणार आहेत, त्याच्यामुळे
आपण स्कोर करू शकतो सिम्पली ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO, विथ रिस्पेक्ट टू H2 असे क्वेश्चन्स येतील. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलंय, the rate of reaction, the rate of reaction 2A plus B, it gives 2C plus D is rate of reaction. rate of reaction ची व्हॅल्यू किती दिली, 6 into 10 raised to minus 4 मोल पर dm क्यूब पर सेकंड. ओके, रेट ऑफ रिॲक्शन ची व्हॅल्यू दिली आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पण दिलंय, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अँड दॅट इज इक्वल टू 0.3 मोल पर dm क्यूब. ओके, नाउ द क्वेश्चन इज रिॲक्शन with respect to A order is 1, with respect to order is 1, and with respect to B order of reaction is 0. ओके, आणि तुम्हाला विचारलंय फाइंड द रेट कॉन्स्टंट. फाइंड रेट कॉन्स्टंट. टेल मी, रेट कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला कुठली व्हॅल्यू विचारली आहे, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ रेट कॉन्स्टंट. चलो जल्दी बताओ. रेट कॉन्स्टंट इज 1 मॅडम 1. अरे बाबा 1 झालं ना, किती वेळ अजून 1 उगीच 1 आन्सर देऊ नका. येस, फाइंड रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट म्हणजे के. हे बघा, जर इफ यू वॉन्ट टू गिव्ह द आन्सर्स, आय कॅन अंडरस्टँड आन्सर चुकू शकतं आणि मला ते ओळखायला येतं, पण उगीच तुम्ही डिस्टर्ब करण्यासाठी जर काही सांगत असताल तर यू विल बी नॉट टेकन इन अ क्लास. तुम्हाला क्लासमध्ये घेतलं जाणार नाही. सो कारण इथं सगळे सिरियस शिकण्यासाठी आहेत. आपल्याला के फाइंड आउट करायचं आहे. आता इथे लक्ष द्या, काय करायचं, आता सिम्पली पहिल्यांदा रेट लॉचं इक्वेशन लिहायचं. रेट लॉचं इक्वेशन कसं लिहिणार, रेट इज इक्वल टू के, रिॲक्टंट कोण आहे ए आणि बी, मग ए रेस टू एक्स आणि बी रेस टू वाय. बट आता जर क्वेश्चन नीट वाचला तर तुम्हाला कळतंय बघा, एक्सचा आन्सर काय असणार आहे, एक्सच्या जागी तुम्ही काय पुट करणार आहात. आता एक्सची पॉवर ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए काय आहे 1, सो एक्सचा आन्सर असणार आहे 1 आणि बी ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी किती आहे 0, सो बी रेस टू 0. नाउ टेल मी एनिथिंग रेस टू 0 आन्सर काय येतं, एनिथिंग रेस टू 0 आन्सर काय येतं, गिवन मिळेल. एनिथिंग रेस टू 0, बी रेस टू 0, सो काय येणार आहे आन्सर आता 1, कुठे येतो 1 वाला, आता आन्सर काय येणार आहे एनिथिंग रेस टू 0, आन्सर 1 येतं. सो आपल्याला इक्वेशन काय मिळतंय, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, एनिथिंग रेस टू 0, बी रेस टू, बी ची ऑर्डर आहे 0, बी रेस टू 0 आहे, बी ची व्हॅल्यू किती पण पुट करा, 0.3 जर व्हॅल्यू पुट केली तरी 0.0 आन्सर काय येतं 1, कारण एनिथिंग रेस टू 0 आन्सर 1 येतं. आता व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड रेट कॉन्स्टंट. सो रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय मिळेल, रेट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इकडे प्रोडक्टला आहे, इकडे गेला इज इक्वल टूच्या पलीकडच्या साईडला गेला असा उडी मारून, तर काय होणार आहे, डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये असणार आहे. मग व्हॅल्यूज पुट करा. रिएक्शनच्या रेटची व्हॅल्यू दिली ती का, येस, रेट ऑफ रिएक्शन कितना बोला था, रेट ऑफ रिएक्शन दिया था हमें 6 इंटू 10 रेस टू मायनस 4. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए माहिती आहे का, येस, एचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा माहिती आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3. ओके, एचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3. सो वैल्यूज हम पुट करेंगे 6 इंटू 10 रेस टू माइनस 4
0.3लाच मी काय लिहू शकते 3 इंटू 10⁻⁻1 3 एक 3 3 दुने 6 2 इंटू 10 हा -1 वरती गेला प्लस होईल 2 इंटू 10⁻³ ओके. क्लिअर आहे, कळलंय? आय होप क्लिअर झालं असेल. अनिकेत, ठीक है चलो क्वेश्चंस किसके डाउट्स है पूछो, किसी को कुछ डाउट्स है? एक मिनिट. बाकी काय नाही, जर कुणाला डाऊट असतील तर तुम्ही विचारायचे आहेत. ज्यांनी पण मगाशी हात वर केला होता. प्रेझेंट कोण आहे? लेट मी टेक अटेंडन्स. I have to record your attendance. Keep quiet. बघा आता आज आपण काय काय डिस्कस केलेलं आहे. आज आपण डिस्कस केलंय रेट लॉ. ओके, रेट लॉ काय आहे ते आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर रेट लॉ नंतर आपण डिस्कस केलं होतं रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट नंतर आपण डिस्कस केलं होतं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही कशी क्वांटिटी आहे तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी आहे. ओके, ठीक आहे. टोटल 24 स्टुडंट्स आर प्रेझेंट इन टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर काही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क मी ऑन माय नंबर. तुम्ही नंबरला मेसेज करू शकता. टुडेज होमवर्क. व्हॉट इज द होमवर्क? यू हॅव टू राईट डाऊन द रेट लॉ फॉर 2 टाइम्स. ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन 2 टाइम्स. होमवर्क रेट लॉ लिहायचा आहे तुम्हाला 2 टाइम्स. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन सुद्धा लिहायची आहे तुम्हाला 2 टाइम्स. ओके, क्लिअर? काही प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या लेक्चरला अजून ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे डिस्कस करणार आहोत. समजा सबको? चलो बताओ. येस, साक्षी कळालं म्हणते, क्लिअर आहे. विलास, तनुजा, ओके ओके, थँक्यू थँक्यू. ठीक आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. तुमचं मॅथ्सचं लेक्चर चालू होईल बरोबर 7:45 वाजता. येस, अँड थँक्यू फॉर जॉईनिंग. कीप सपोर्टिंग. तुमचे जर अजून कोणी फ्रेंड्स असतील तर तुम्ही त्यांना पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म रेफर करा. त्याच्याबद्दल तुम्हाला पण गिफ्ट्स आपण देणार आहोत. मॅक्झिमम लोकांपर्यंत हा चांगला कंटेंट पोचला पाहिजे असं जर तुम्हाला जेन्युइनली वाटत असेल तर प्लीज कीप सपोर्टिंग अँड सक्सेस सायन्स अकॅडमीला रीच करा मॅक्झिमम स्टुडंटपर्यंत. थँक्यू.